नमस्कार. सो अबुधाबी मधलं सगळ्यात फेमस डेज मार्केट कुठे आहे ना ते तुम्हाला आज दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि तुम्हाला माहितीच आहे की दुबईमध्ये अबुधाबीमध्ये सगळ्यात फेमस असलेल्या गोष्टी म्हणजे चॉकलेट, कुनाफा चॉकलेट आणि डेट्स, वेगवेगळ्या प्रकारचे देशातले खजूर इथे येत असतात. तर ते सगळं आम्ही आज खरेदी करायला चाललोय. आणि अबुधाबीमध्ये ते ठिकाण कुठे आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल. सो व्हिडिओ पूर्ण बघा. आणि ही सगळी शॉपिंग आता आम्ही कशासाठी करतोय हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळणारच आहे, त्यामुळे स्टे ट्यून. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे अबुधाबीमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे ना हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवतो की बरेच दिवस झाले इथे काय सिच्युएशन हे तुम्हाला सगळ्यांना न्यूज चॅनल थ्रू, सोशल मीडिया थ्रू समजतच आहे की काय काय चाललंय जगामध्ये, काय घडतंय ते. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही घराच्या बाहेर कसं पडतोय आणि खरंच आम्ही सेफ आहे का, किंवा लोक सगळी नॉर्मल लाईफ जगताय का इथे, हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. आणि जेव्हा सुरुवातीला इथे हे वॉर सिच्युएशन झालं होतं ना त्यावेळेला ऍक्च्युली आम्ही सुद्धा अबुधाबी आणि दुबईपेक्षा पण बाहेर एका ठिकाणी गेलेलो होतो. तर सुरुवातीला जेव्हा कळलं आम्हाला सगळ्यांना, इकडे जे पण UAEत राहतात त्या लोकांना जेव्हा कळलं ना की इथे असं सिच्युएशन आहे, त्यावेळेला सगळे खूप घाबरले होते. आम्ही सुद्धा घाबरलेलो. असं झालं की आता इंडियात जावं की काय, असं सुद्धा एक वेळेला आम्हाला वाटलं होतं की सगळी लोक म्हणजे लिटरली भरपूर लोकांनी असं तिकीट्स करायला स्टार्ट केलं होतं की आता आपण फ्लाईट बुकिंग करायचं आणि इंडियाला जाऊया. असं बऱ्याच वेळा झालं, पण सिच्युएशन नंतर अंडर कंट्रोल झाली. आणि आता सुद्धा इथे म्हणजे असं नाही की आता ते होत नाहीयेत, सगळं सुरू आहे. त्याचबरोबर सगळ्यांची नॉर्मल लाईफ सुद्धा इकडे तशीच चालू आहे. त्यामुळे आम्ही पण आज बाहेर पडलोय. तर बाहेर तुम्हाला मी दाखवते की किती सगळं नॉर्मल आहे. बघा, गाड्या रस्त्याने दिसत आहेत आणि सगळं कामं सगळं काही व्यवस्थित चालू आहे. पण तरी सुद्धा थोडीशी भीती मनामध्ये असतेच बाहेर पडताना. ज्याच्या वस्तू घेण्यासाठी आम्हाला बाहेर पडावंच लागतं. आणि फायनली आपलं डेट मार्केट पण आलंय बघा. हे पूर्ण इथे डेट्स मार्केट आहे. तर हे आहे शॉप, डेट्स शॉप. याच शॉपमध्ये आम्ही नेहमी येत असतो. आणि इथे यांचं सुरू पण झालंय डेट्स ट्राय करणं. एवढं नको मला, थोडस दे. तुम्हाला खजुरांचे प्रकार दाखवते, थांबा. हे बघा, प्रत्येक खजुराचे नाव पण लिहिलंय. हा कोणता? मबरूम. काय? मबरूम. हा अजवा, हा मजदूल. म्हणजे इथे अशा वेगवेगळ्या प्रकारचे सगळे खजूर आहेत. हे अजवा खजूर आहेत. आणि सौदीचे कोणते इथं? सौदीचे हे मजदूल. मजदूल सौदीचे ऍक्च्युली सांगा. हे ऍक्च्युली दोन्ही पण सौदीचेच आहेत, अजवा आणि मजदूल. ब्लॅक कलर जर डेट्स असतील तर ते ओळखायचे अजवाचे. अच्छा. आणि हे असे ब्राऊन किंवा रेडिश असतील तर ते मजदूल, ते सौदी. हे आहे इथे खजूर विकणारे पर्सन आणि हे आपल्याला सांगताय कोणत्या कोणत्या टाईपचे असतात. आपण कुठले घेतले? आपण हे आम्ही घेतलेले तिथे सगळं. हे बघा, इथे आमची पॅकिंग चालली आहे. आणि ह्या वेळेला आमचं लगेच खजूरनेच भरणार आहे वाटतं. बाकी पण भरपूर टाइप्स आहेत. कुठल्या कुठल्या देशात नाही येत इथे खजूर? मोस्टली सौदी, परत ओमान आणि US चे पण असतात. परत अजून ते मबरूम एक असतात, सॉफ्ट आहे. मला वाटतं हे UAE-चेच. तर इथे UAE, ओमान, सौदी वगैरे सगळीकडनं असे खजूर येतात आणि भरपूर व्हरायटीज फेमस प्रत्येक कंट्री मधले असतात. आणि हे एमिराती. आणि आपण चॉकलेट कोणते घ्यायचे? हे काय पितीयस का? हिला बघा, स्पेशल चहा म्हणून गेली आणि काय बघ काय आहे हे UAEचं स्पेशल अरेबिक टी आहे ना. ओके, मग याचं नाव काय? सुलेमान नाही, बोंबला कहवा. अरेबिक कहवा. याला अरेबिक कहवा म्हणतात. पेणार तुम्ही? हा, थोडासा घे, एकदम थोडा. एवढं
नाही त्याच्या हाफ कर आणि हे फ्री मध्ये इथे कॉम्प्लिमेंटरी ठेवलेलं असतं. येस. टेस्टला एकदम हे वेगळंच लागतं, टेस्टलेस आहे पण हे हेल्दी असतं. तर हे आहेत चॉकलेट्स. आता तुम्हाला मी म्हटलं होतं की इथे भरपूर प्रकारचे चॉकलेट्स मिळतात आणि तुम्हाला माहिती आहे की अबुधाबी दुबईमध्ये सगळ्यात फेमस चॉकलेट्स असतात हे. त्यापैकी हे आहे खजूरचे चॉकलेट आहे आतमधनं आणि त्याला सोबत पिस्ता वगैरे सगळं टाकलेलं आहे. तर तुम्हाला मी ना आता इथे पिस्ताशूचे चॉकलेट्स जे आहेत ना ते दाखवते. म्हणजे सगळ्यात कुनाफा चॉकलेट जे फेमस आहेत ना त्याचे व्हरायटीज तुम्हाला मी दाखवते इथे. हे बघा, हे जे पूर्ण आहेत ना सगळे ते चॉकलेट आहेत. आणि हे बघा कुनाफा चॉकलेट फेवरेट आणि फेमस, पण त्याची किंमत पण थोडीशी विचारू आपण किंमत. भैया इसका क्या प्राइस है ये कुनाफा? 40 ना. छोटा वाला ले लो. इसमें छोटा, हाँ ये वाला. हाँ बघू. हे बघा, हे छोटे छोटे बार्स पण येतात ह्याच्यामध्ये चॉकलेटचे. अँड हे त्यांनी मला दिले आता खायला असंच. इथे आले की अशी मजा असते ह्या शॉपमध्ये. याने म्हणजे इथे तुम्ही कोणत्या पण शॉपमध्ये आले ना तर तुम्हाला इथे असे टेस्टिंगसाठी इतकं काय काय देतं ना की तुम्ही, मी तर म्हणते जेवण करूनच यायचं नाही, असंच यायचं इथे. हे बघा ह्याच्यावर लिहिलंय दुबई पिस्ताशू कुनाफा, छोटासा बार. हे चॉकलेट्स हे बघा, म्हणजे प्रत्येक ड्रायफ्रुट्सला घेऊन यांनी चॉकलेट बनवले असतात. हे कोणते खोबरं आहे बघा याच्यामध्ये ना, हे वेगळं वाटतंय. ह्याचं का असं वालं खोबऱ्याचं, हे मिक्स ड्रायफ्रुट्स आहे, हे वॉलनट्सचे वाटतं. अँड हे एवढे चॉकलेटचे प्रकार आहेत. खजूर, एवढ्या प्रकारचे खजूर बघून ना तुम्हाला पण कन्फ्युजन होईल की नेमकं कोणता खजूर कोणता आहे. म्हणजे सगळ्यांची प्राइस पण वेगळी आणि सगळ्यांचे क्वालिटी पण वेगवेगळे असते इथे. हे बघा चॉकलेट्सचे प्रकार. आणि आम्ही इथे ना नेहमी येतो ना घ्यायला, तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की तुम्हाला कळेल आम्ही ही शॉपिंग कशासाठी करतोय. तर आम्ही लवकरच चाललोय इंडियामध्ये आणि घरी जाताना ना नेहमी आम्ही इथून हे चॉकलेट्स घेऊन जात असतो. कारण तिकडनं सगळ्यांची डिमांड एकच असते की येताना चॉकलेट, खजूर आणि ड्रायफ्रुट्स वगैरे घेऊन या. त्यामुळे आलो होतो इथे आम्ही हे शॉपिंग करायला. अँड ह्या शॉपमध्ये ना म्हणजे इथे बरेच असे दुकानं आहेत. तुम्हाला कुठल्या पण दुकानामध्ये ऑलमोस्ट रेट पण सेमच असतात. आणि बरेच म्हणजे टुरिस्ट लोक जे असतात ना ते नेहमी इथे येतात आणि इथूनच म्हणजे चॉकलेट्सची त्याची खरेदी जास्त करून करत असतात. अरे नाही, आपले ते सौदीचेच उलट फेमस असतात खजूर. आणि ह्या चॉकलेट मधले नाही घ्यायचे कोणते. हे बघा, इथून तुम्ही ना तुमच्या घरी जाताना लहान मुलांसाठी असे चॉकलेट्स घेऊन जाऊ शकता. मिक्स पण देतात इथे ना, मिक्स चॉकलेट. जनरली ह्याचे मिक्स, हे दोनचे मिक्स, त्याचं तर ऑलरेडी मिक्स. हे आहे कुनाफा चॉकलेट, दुबईचे सगळ्यात फेमस चॉकलेट कुनाफा. हे घेण्यासाठी तुम्हाला यावं लागेल इथे ह्या मार्केटमध्ये. किती प्रकारचे अजून मोठे 5 प्रकारचे 5. पण आपण घ्यायचं हे प्रत्येक वेळेचे फ्लेवर वेगवेगळे. पिंक मध्ये पण बनवले आणि डार्क चॉकलेट मध्ये पण आहे. म्हणजे डार्क चॉकलेट मध्ये पण कुनाफा चॉकलेट बनवलं. अजून हे वरचे काय प्रीमियम कलेक्शन्स, प्रीमियम डेट्स. हां इथे खजुरांचे जास्त प्रकार केलेले असतात. आपण घ्यायचंय कुनाफाचं. चहा मसाला वगैरे सगळं. आणि हे डेट चॉकलेट्स हे घेऊन गेलो होतो वाटतं लास्ट टाइम. हे डेट चॉकलेट तू घेऊन गेली होती का? आल्मंड्स वगैरे सगळं असतं. असं कुठल्याच प्रकारचं चॉकलेट नाही घेता इथे मिळते. सगळ्याच प्रकारचं. अच्छा, मला असं वाटतं यावेळेला आमच्या लगेजमध्ये सगळं ड्रायफ्रुट्सनेच भरणार आहे वजन.
खजूर. आणि ना ह्या वेळेला म्हणजे यांच्या फ्रेंड्सने वगैरे पण सांगितलंय, तर त्यांच्यासाठी पण घेऊन चाललोय आम्ही. चांगलं आहे हे, आपण त्यांच्यासोबत खाऊ शकतो असं लावून. घ्यायचं काय? काय माहिती, त्याच्यापेक्षा खजूर बेस्ट. केसर. हा, सॅफ्रॉन. आम्ही इथून नेहमी घेऊन जातो आमच्या 0.5 ग्राम, 1 ग्राम, 1 ग्रॅम, 2 ग्राम, 3 ग्राम. रिजनेबल असतात आणि इथे बार्गेनिंग पण करतात. म्हणजे कमी करायचं इथे तुम्ही जर आले नाही घ्यायला तर कमी करा. अँड फ्रेश खजूर असतात. येस. हे पिकलेले पण नसतात. पिकलेले नाही, हे पिकलेले आहेत. कच्चे पण असतात ना, कच्चे नाही वाटते. थोडेसे पिकायला लागलेत. हे डेठण सोबतच येणार आहे. हे खजुरांचेच बर्फ आहे. बर्फी खजुरांची स्वीट्स. अजून काय काय हे बघ, हे सॉस आहेत हे वेगवेगळे, म्हणजे जेवढे पण लोणचे पण आहे बघा. हा लोणचे पण तयार केलेले. हे बघ ना, हे माशापासून लोणचं बनवलंय. खरंच मासा असेल त्याच्यामध्ये. हा. बिस्किटचे चॉकलेट पण आहे. म्हणजे आतमध्ये ड्रायफ्रूट असतं, मग चॉकलेट आणि बिस्किट सगळं, हा, सिरप, क्रंची बिस्किट. ह्याच्यामध्ये सगळे वॉलनटचे, पिस्ताशियो. आज मला वेगळा एक आयटम दिसला इथे. आधा किलो का पॅकेट आहे. नेहमी आम्ही हे घेऊन जात नाही, पण आम्ही हे ट्राय केलंय. हे एकच नंबर आहे, मस्त लागतंय. आजच्या शॉपिंग मध्ये हे वेगळं ऍड झालंय. एक काय नाव आहे याचं? हा, मॅकेडॅमिया. हा, मॅकेडेमिया. काय दिसलं बघा, कॅमल मिल्क कॉफी. म्हणजे हे उंटाच्या दुधापासून बनवलेली कॉफी वाटतं. काय काय प्रकार बघायला मिळतील आणि काय नाही. म्हणजे इथे हर्बल टी इथे भरपूर आहेत, पण हे कॅमल मिल्क पण आहे बघा, लिहिलं इथे. चलो, आमची तर झाली आता खरेदी. सगळं पॅकेट्स इथे पडलेत. ठीक है, बाद में फिर क्योंकि मैं लिस्ट तर फायनली आमच्या डेट्स शॉपिंग झाली आहे. चॉकलेट वगैरे घेतलंय. खूप काही जास्त नाही घेतलंय आम्ही, पण तरी सुद्धा इथं ह्याचंच बिल एवढं झालंय की आता ह्यांना डायरेक्ट घामच फुटलाय एवढं बिल बघून. झालं आता. ही परमनंट जायची तयारी झालेली आहे शॉपिंग आता. तुम्ही गेस करा की आम्ही इंडियाला चाललोय तर आम्ही परमनंटली चाललोय की आम्ही फक्त सुट्ट्यांसाठी चाललोय. रिव्हील केलंस इंडियाला चाललोय. हा, अरे बापरे वा. मी मग ऑब्व्हियसली त्याने आपण व्हिडिओच्या स्टार्टिंगला आम्ही म्हटलेलं की कुठे चाललोय गेस करा. नाही सॉरी, शॉपिंग आपण कशासाठी करतोय हे तुम्ही गेस करा. आता इथे आल्यानंतर तर सांगावंच लागेल की ही शॉपिंग कशासाठी करतोय. तर आम्ही एवढं सगळं तर आम्ही दोघांसाठी तर घेणारच नाही, कारण ऑब्व्हियसली एवढं काय करणार आहे आम्ही, ते खाणार आहे एवढं रोज ड्रायफ्रुट्स. तर इथे आम्ही फक्त तेव्हाच येतो जेव्हा आम्हाला इंडियाला जायचं असतं, आणि तेव्हा सगळ्यांची डिमांड असते की आम्हाला चॉकलेट पाहिजे, कुनाफा चॉकलेट पाहिजे, डेट्स पाहिजे, ड्रायफ्रुट्स पाहिजे. त्यामुळे आता घेऊन चालले. तर इथे तुम्हाला मी दाखवलं असेल व्हिडिओमध्ये, तुम्ही बघितलं, इतकं मोठं मार्केट आहे. म्हणजे जवळपास किती शॉप असतील इथे ते सगळे? मोजले नाही पण बरेच शॉप्स होते. अबुधाबी मध्ये गर्दी बघा. आणि इथेच आहे ना भाजी मार्केट आहे. आपल्या इकडे कसं असतं एक मोठं भाजी मार्केट, तसं इथे भाजी मार्केट आहे. जो बी ट्रेडिंग म्हणजे बरेच आहेत, फ्रुट्स, भाज्या, इथे सगळं तुम्हाला होलसेलमध्ये मिळतं. आणि बघितलं, तुम्हाला मी सांगितलं होतं की इथे नॉर्मल सगळं सुरू आहे, तसंच असे शॉप्स वगैरे सगळं चालू आहे. अँड आमचं इंडियाला जाण्याचं कारण म्हणजे हे नाही आहे की आम्ही घाबरून इंडियाला चाललोय. तर आम्ही आमच्या सुट्ट्यांसाठी चाललोय. दरवर्षी ह्यांना सुट्टी असते तशी ह्यावेळेला पण आहे. आणि यावेळेला तर सुट्टीसाठी खास रिझन पण आहे आमचं, ते पण तुम्हाला कळेलच लवकरच.
तर आता आम्ही आलो आहे दुसऱ्या डेस्टिनेशनला म्हणजे मॉलमध्ये. हे तर तुम्हाला माहितीच आहे, आम्ही लास्ट टाइम पण इथे येऊन गेलोय. पण काय खरेदी करणार आहे ते बघूया. आणि आम्ही बाहेर आलो आणि काही खाल्लं नाही असं कधी होणार नाही, त्यामुळे भूक लागली. आणि खूप प्रयत्न केला मी की हेल्दी काहीतरी ऑर्डर करू म्हणून. मग आम्हाला शेवट ऑप्शन मिळालं फक्त राईस. हेल्दी राईस. हेल्दी नाही ते पण शेजवान fried आहे, rice. फ्राईड राईस आहे. पण ठीक आहे, बाकीचं सगळं हे होतं ना, फ्राईड होतं. एवढे चॉकलेट घेऊन झाले आमचे आणि तरी इथे येऊन बघा चॉकलेट शोधताय. तर चॉकलेटचे जेवढे तिथे व्हरायटीज नव्हत्या तेवढ्या इथे किती आहेत. मी माझं फेवरेट चॉकलेट दाखवते, हे रॉकफेल्लो हे बघा. आणि हे महाग असतं, मी यांच्याकडनं ना रिक्वेस्ट करून घेतले हे वाला गोल्डन बनी हत्तीचे चॉकलेट. नाही 27 rabbit. होतं, आता 15 ला आहे. हा. 1545. हे मोठे पण आहे. हो, हे बघा किती मोठं आहे. काय असं ते चॉकलेटच आहे ते, लिंट चॉकलेट आहे. रॅप केलेलं आहे त्याला. आणि छोटी पण आहे बघा, सगळ्यात छोटा पण आहे. 3 ला 4 ला आहे.